शोभा शंकर पवार यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श लोकनियुक्त महिला सरपंच पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर इचलकरंजी रोडवर असलेले प्रचंड मोठ्या संख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या कबनूर गावच्या विद्यमान सदस्य तथा 2021 ते 2024 पर्यंत आपल्या कार्यातून आपल्या नावाची ओळख निर्माण केलेल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत राहिलेल्या शोभा शंकर पवार यांना आदर्श लोकनियुक्त महिला सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला। पवार यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व मंत्रालयातल्या अनेक विभागातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून आणला। रस्ते, गटारी, पाणी या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विशेष प्राधान्य दिले। घरकुल योजना, महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी प्रयत्न, उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले, बँकेत अनेक जनधन खाती काढून दिली, यासाठी जिल्हा परिषदकडून विशेष गौरव करण्यात आला। या उत्तुंग कार्याची दखल घेत पुरस्कार जाहीर करण्यात असल्याचे निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना शोभा पवार यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ. रजनी शिंदे सह संपादक डॉ. युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? मी शोभा शंकर पवार। मी कबनूर येथे वास्तव्य 25 वर्ष झालं करत आहे। माझे मिस्टर शंकर शामराव पवार व माझे वडील स्वर्गीय सीताराम माने व माझी आई यांच्यामुळे मी सरपंच या पदावर पहिल्यांदाच निवडून आलेले आहे। माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यापासून मला समाजकारणाची आवड होती। त्यासाठी मी एका ठिकाणी गॅस कनेक्शनचं 350 पर्यंत वाटप केलेलं आहे। त्यानंतर आम्ही महिलांच्या पर्यंत मी पहिल्यापासून आवड असल्यामुळे प्रत्येक महिलांच्या घरी मी पोहोचलेली आहे। तिथं मी प्रत्येकांचे जनधन खातं काढून दिलेलं आहे। ज्यावेळी कोरोना काळामध्ये आपला कोरोना काळ चालू झाला तेव्हापासून त्या महिलांच्या खात्यावर 1500 रुपये पडले। तेच त्यांना आनंदित होऊन त्यांनी मला मतदान केलेलं आहे आणि वार्ड नंबर 5 मधून मी आदर्श अनुसूचित जाती जमातीमधून निवडून आलेले आहे। त्यानंतर मग सरपंच पद डायरेक्ट मिळाले मला। ते फक्त चेअरमन साहेब, पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन साहेब यांच्यामुळे मिळाले आहे आणि राहुल आवाडे यांच्या पण मदतीमुळे मला सरपंच हे पद पहिल्यांदाच मिळाले आहे आणि आपल्या चर्मकार समाजामधले पहिल्यांदाच आपण सरपंच आणि सदस्य या कबनूरमधून आपण निवडून आलेला आहे। त्याचा मला रास्त अभिमान वाटतोय आणि इथून हे 3.5 वर्ष मी सरपंच पद हे केलेले आहे। सुखी समाधान कबनूर गावचा विकास केलेला आहे। एवढं सांगून मी माझं थांबते 2 मिनिट आणि पोस्ट केलं। मॅडम, आज जो आमचे पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज आपल्याला जो आदर्श महिला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपलं थोडंसं मत व्यक्त करा। मला हा जो पुरस्कार तुम्ही माझे कामगिरी बघून जो देत आहे पोलीस मित्र व असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्यामार्फत, त्याचं मी आभार व्यक्त करते व सर्वसा शतसा ऋणी आहे। धन्यवाद।